कस आहे काय मंडळी, तर आज जाऊचा होता कुडाळा. कारण कुडाळा होता एक लग्न. चावी घेतली हाती आणि लावली गाडी एक, आणि येऊन पोचलो सरळ कुडाळा. हॉलचं नाव होतं मराठा वैभव रंगमंच. कुडाळा राहणाऱ्यांका हॉल तर माहीतच असतो, अगदी कॉलेज हायस्कूलच्या जवळच. हातात घेतली अक्षता, कारण वेळ झालेली मुहूर्ताची लग्नाची. गावा गेल्यावर अजून पण अशा प्रकारे अक्षता वाटतात तांदळाचे. लग्न तर चालू होतं, एकदम रेडी होतं. लग्न झाल्यावर गेलो ते म्हणजे जेवणाक. आपला ताट पण असा रेडी होता. ताटात भरपूर काय काय होता. गावातल्या लग्नाक अजून पण सोलकढी असता. कोणाकोणाक सोलकढी आवडते त्यांनी नक्की सांगा. आपला जेवण तर रेडी झालेला होता. मग सोलकढी घेतली पिऊक. आपलं अयर तर देऊन झालेलं. मग भेटलो चिवडे आणि लाडू. त्याच्यानंतर वेळ झालेली ती म्हणजे घरात जाऊची. चावी लावली गाडी एक आणि येऊन पोचलो घरात. येऊन तर पोचलेलो. घरा गेल्याला ताटात घेतली कालवा. वाटत की नाही भारी. कालवासाठी लागणारो कांदा टोमॅटो एका बशीत चिरूक घेतलो. नंतर कढईत घेतला तेल आणि त्याच्यात टाकलो चिरलेलो कांदा टोमॅटो टाकून तर झालेलो. आणि आता वेळ होती कांदा टोमॅटो परतून घेऊची. मग कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलो, कारण तो भाजा होतो लाल होईपर्यंत. मग टाकलो त्याच्यात मसालो. आपल्या तिखट चमचा तेवढा मसाला टाकायचो. नंतर त्याच्यात टाकली स्वच्छ धुवून टाकलेली कालवा आणि ती घेतली परतून. आणि नंतर सगळं एकत्र परतून घ्यायचा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ, की त्याच्याशिवाय चव जेवची नाही. मीठ तर टाकून घेतला, मग घेतलं ढवळून. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोला. त्याच्याशिवाय चव जेवची नाही. आपल्या हवी तेवढी सोला टाकायची. त्याच्यानंतर घेतलं नारळ फोडू, की त्याच्याशिवाय खोबऱ्याशिवाय चव जेवची नाही. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोबरा. नंतर घेतला खोबरा टाकू. कोकणी माणसा खोबरा तर खूप महत्त्वाचा असता. त्याच्याशिवाय तर का जेवण आवडतच नाही. मग एकदम सगळा घेतला परतून. मग अशा प्रकारे आपला कालवा उकळत होती. जेवल्यानंतर आपल्याला लागतो तो सोडो, कारण सोड्याशिवाय आपलं जेवण जिरणाच नाही. मग काय ग्लास घेतला आणि त्याच्यात उतलो सोडो, आणि मग घेतले पिल्यावर माझी रिॲक्शन तर एकच नंबर होती. कोणाकोणाक सोडो आवडता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.